स्टार्ट. परिचय. आपल्या पुढे जे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे त्यात शैक्षणिक तरतुदी काय आहेत एवढ्यापुरतेच मी बोलणार आहे. ग्रामीण विकासात विश्वविद्यालय स्थापन करण्यासाठी तूर्त एकूण 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी एक विधेयक लवकरच आपल्यापुढे मांडले जाईल. एखादे विद्यापीठ स्थापन केल्यानंतर ती एक स्वतंत्र संस्था बनते हे आपल्याला माहीत आहे. त्याप्रमाणे सरकारी शिक्षकांचे वेतनमान आता सुधारले त्यासाठीही काही तरतूद केली आहे. तसेच अनेक नगरपालिकांनी प्राथमिक शिक्षणाचे काम आपल्याकडे घेतल्यामुळे त्यांना जादा अनुदान देण्याची तरतूद यात केली आहे. संशोधन करीत असता सुद्धा काही अनुदान देण्याचीही यात तरतूद आहे. प्राथमिक शिक्षकांना निवृत्ती वेतन देण्यासाठी काही नियम केले आहेत. ही नियमावली लवकरच शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडून प्रसिद्ध होईल. आपली भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे. ही सर्व जबाबदारी स्वीकारल्यानंतर साहजिकच त्या संबंधाने तरतूद कशी करावयाची हा प्रश्न सरकार पुढे आला व मग यासाठी आणखी कर लादणे अपरिहार्य आहे. म्हणून नागरिकांनी सत्याग्रह करणे बरोबर होणार नाही. आपण आता प्रगतीच्या नवीन क्षेत्रात पदार्पण करीत आहोत. या सर्व गोष्टी करण्यात सरकारचा जो उद्देश आहे तो अगदी स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, ज्या गोष्टी मी आताच सांगितल्या त्यांच्या मागे सरकारचा उद्देश स्तुत्य नाही असे कोण म्हणेल? त्याप्रमाणे निपक्षपाती दृष्टीने विचार केल्यास पुष्कळशा बाबतीत सरकारने काटकसर केलेली असून कुठेही उधळपट्टी होत नाही हे आपल्याला कबूल केले पाहिजे. सरकारी कारभारात अंधाधुंदी असून ती नाहीशी केल्यास ही करवाढ करण्याची आवश्यकता राहणार नाही असे काही लोकांचे म्हणणे आहे. तथापि मला मात्र हे काल्पनिक गर्हाने आहे असे वाटते. असे भयंकर आरोप करण्यापूर्वी आपली उन्नती याच सरकारने किती केली आहे याची जाणीव आपल्या मनाशी बाळगली पाहिजे. असे आरोप करण्याऐवजी काही विधायक सूचना केल्या गेल्या असत्या तर सरकारने त्यांचा अवश्य विचार केला असता. मला जे काही सांगावयाचे होते ते मी सांगितले आहे. तेव्हा आता विनाकारण आपला जास्त वेळ न घेता किंवा जास्त उहापोह न करता सरकारने जे शिक्षण विधेयक व्यवस्थित केले आहे ती बद्दल सरकारने अभिनंदन करून मी माझे भाषण पुरे करतो. परिच्छेद. आज या राज्यामध्ये औद्योगिकीकरण फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्याप्रमाणे शहरामध्ये सुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वाढते आहे. या 8-10 वर्षामध्ये या झोपडपट्टींच्या मूलभूत गरजा भागवण्याच्या दृष्टीने काही कार्यक्रम हाती घेतले होते. तरीही या झोपडपट्टीमधील बऱ्याचशा महत्त्वाच्या गरजा पुरवल्या जात नाहीत असे दिसून येत आहे. यापेक्षा काही गरजा तेवढ्या भागविल्या म्हणजे शासनाचे कर्तव्य संपते असे म्हणता येणार नाही. शहरी विकासाचा प्लॅन करीत असताना मोठमोठ्या गोष्टींना आपण महत्त्व देतो ते देऊ नये असे माझे म्हणणे नाही. पण नागरिकांच्या ज्या कायम गरजा
वा किमान सुखसोयी आहेत त्यांना आपण अधिक महत्त्व देणे जास्त योग्य होईल. हा प्रश्न या ठिकाणी अनेक वेळा उपस्थित झाला आहे, पण त्याकडे शासन का दुर्लक्ष करते हे मला समजत नाही. तेव्हा हे जे शब्द यामध्ये घातले आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी यासाठी आमच्या सोलापूरचे उदाहरण सांगतो. एखादा दुसऱ्या राज्यातील एक मंत्री सोलापूरला आले होते. त्यांनी जाता जाता हे अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे. सोलापूर हे एक शहर आहे आणि त्याला त्यांनी खेडे म्हणावे ही आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे. हे त्यांना का म्हटले तर त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने फारशा सोयी झालेल्या नाहीत. आज ज्या ठिकाणी संडास नाहीत, मुताऱ्यांची सोय झालेली नाही, पाण्याची सोय नाही, त्यामुळे तेथे नळावर भाविकांची गर्दी व भांडणे होतात, तेव्हा हे जे शब्द या कायद्यामध्ये नाहीत ते घातले तर योग्य होणार आहे. ते घातल्यानंतर मग या शहराचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे अशी आग्रही विनंती मी या ठिकाणी करीत आहे. कोणताही प्लान तयार करीत असताना माणूस हा केंद्रबिंदू धरला पाहिजे. हे करीत असताना माणसाच्या मूलभूत गरजा महत्त्वाच्या मानल्या पाहिजे. त्या गरजा वगळणारा मास्टर प्लॅन जर केला तर त्याला काय अर्थ आहे? आपण थिएटर, टाउन मॉल, हॉस्पिटल, शाळा, सार्वजनिक बागा, क्रीडांगणे, घरासाठी जागा नसतील तर त्या प्लॅनला काय अर्थ आहे? परिच्छेद ग्रामीण विकासाचे काम मुख्यतः जिल्हा परिषदामार्फत चालते. जिल्हा परिषदा हे काम पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांच्यामार्फत करतात. ग्रामपंचायती ग्रामसेवकांमार्फत ग्रामीण विकासाची कामे करून घेतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने विचार करता एकूण बजेटच्या 12% रक्कम ग्रामीण भागाच्या वाट्याला येते. अर्थात पाटबंधारे, वीज, रस्ता यासाठी होणाऱ्या खर्चाच्या यात अंतर्भाव नाही. साधारण त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा फायदा मुख्यतः शहरी भागाला होतो. ग्रामीण भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर तो पाणी पुरवठ्याचा आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत निकडीचा होऊन बसला आहे. म्हणून हा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून विशेष यंत्रणा निर्माण केली आहे. स्टॉप.